वसंत मोरे खडकवासला विधानसभेसाठी इच्छुक। मोरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी। पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 2 जागा लढण्याची शक्यता। अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुन्हा सुरू होणार। अजित पवारांनी ट्विट करत दिली माहिती। राज्यात परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या आघाडीची घोषणा। 26 सप्टेंबरला नव्या आघाडीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा होणार। लाडकी बहीण योजनेत सरकारला मोठं यश। आतापर्यंत 1,60,00,000 बहिणींना पैसे मिळाले। खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती। नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी पदाधिकारी आग्रही। आनंदाचा शिधाच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेश कायम। पुरंदर हवेली विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये वादाची शक्यता। काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाजी झेंडे पुरंदर हवेलीसाठी इच्छुक। राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर शिवाजी कर्डिले ठाम। राहुरीच्या जनतेनं लढण्याचा आग्रह केल्याचा कर्डिलेंचा दावा। वर्षा गायकवाड मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला। अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी। गुन्हा दाखल करून अटक करण्याची वर्षा गायकवाडांची मागणी। येत्या सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। सोमवारी सकाळी 11 वाजता होणार बैठक। बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर होणार चर्चा। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार। हमीभावासह कर्जमाफी देण्याची तुपकरांची मागणी। मराठा समाजाकडून उद्या बीड बंदची हाक। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या बीड शहर बंद। पुण्याच्या देहू रोडमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।